भारतात टेस्लाला टक्कर द्यायला विप्रो मेड इन इंडिया कार आणते। सध्या सोशल मीडियावर या ड्रायव्हरलेस कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ही कार विप्रो IISc आणि RVCEच्या स्टुडंट्सनी मिळून बनवली आहे। गेल्या 6 वर्षांपासून या ड्रायव्हरलेस कारचं सिक्रेटली काम सुरू होतं। या कारचं नाव वायरिन असून या कारची स्पेशालिटी ही कार डायरेक्ट लेव्हल 5 ऑटोनॉमीचं टार्गेटच लक्षात ठेवून बनवण्यात आली। कारण भारतातल्या रस्त्यावर कार चालवणं पण एक वेगळ्याच लेव्हलची गोष्ट आहे। खड्डे, ट्रॅफिक, मोकाट जनावरं, जिथून वाट मिळेल तिथून येणारी माणसं, पण त्या सर्व गोष्टींना ही कार टॅकल करून ह्युमन ड्रायव्हर शिवाय कार सेफली धावू शकते। या कारसाठी LiDAR कॅमेरे, रडार आणि AIचा वापर करून स्पेशली भारतातल्या ट्रॅफिकसाठीचा नॅशनल डेटा सेट तयार करण्यात आलाय। 27 ऑक्टोबरला बेंगलोरमधल्या RV कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उत्तरादी मठाचे श्री सत्यामतीर्थ स्वामीजींच्या उपस्थित या कारचं ट्रायल झालं आणि 2026 मध्ये या कारचे पब्लिक ट्रायल रन सुरू होऊ शकतात। भारतातल्या रस्त्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवल्यामुळे ही कार निदान भारतात तरी टेस्लाला टक्कर देऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। भारतात टेस्लाला टक्कर द्यायला विप्रो मेड इन इंडिया कार आणते। सध्या सोशल मीडियावर या ड्रायव्हरलेस कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ही कार विप्रो IISc आणि RVCEच्या स्टुडंट्सनी मिळून बनवली आहे। गेल्या 6 वर्षांपासून या ड्रायव्हरलेस कारचं सिक्रेटली काम सुरू होतं। या कारचं नाव वायरिन असून या कारची स्पेशालिटी ही कार डायरेक्ट लेव्हल 5 ऑटोनॉमीचं टार्गेटच लक्षात ठेवून बनवण्यात आली। कारण भारतातल्या रस्त्यावर कार चालवणं पण एक वेगळ्याच लेव्हलची गोष्ट आहे। खड्डे, ट्रॅफिक, मोकाट जनावरं, जिथून वाट मिळेल तिथून येणारी माणसं, पण त्या सर्व गोष्टींना ही कार टॅकल करून ह्युमन ड्रायव्हर शिवाय कार सेफली धावू शकते। या कारसाठी LiDAR कॅमेरे, रडार आणि AIचा वापर करून स्पेशली भारतातल्या ट्रॅफिकसाठीचा नॅशनल डेटा सेट तयार करण्यात आलाय। 27 ऑक्टोबरला बेंगलोरमधल्या RV कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उत्तरादी मठाचे श्री सत्यामतीर्थ स्वामीजींच्या उपस्थित या कारचं ट्रायल झालं आणि 2026 मध्ये या कारचे पब्लिक ट्रायल रन सुरू होऊ शकतात। भारतातल्या रस्त्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवल्यामुळे ही कार निदान भारतात तरी टेस्लाला टक्कर देऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। भारतात टेस्लाला टक्कर द्यायला विप्रो मेड इन इंडिया कार आणते। सध्या सोशल मीडियावर या ड्रायव्हरलेस कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ही कार विप्रो IISc आणि RVCEच्या स्टुडंट्सनी मिळून बनवली आहे। गेल्या 6 वर्षांपासून या ड्रायव्हरलेस कारचं सिक्रेटली काम सुरू होतं। या कारचं नाव वायरिन असून या कारची स्पेशालिटी ही कार डायरेक्ट लेव्हल 5 ऑटोनॉमीचं टार्गेटच लक्षात ठेवून बनवण्यात आली। कारण भारतातल्या रस्त्यावर कार चालवणं पण एक वेगळ्याच लेव्हलची गोष्ट आहे। खड्डे, ट्रॅफिक, मोकाट जनावरं, जिथून वाट मिळेल तिथून येणारी माणसं, पण त्या सर्व गोष्टींना ही कार टॅकल करून ह्युमन ड्रायव्हर शिवाय कार सेफली धावू शकते। या कारसाठी LiDAR कॅमेरे, रडार आणि AIचा वापर करून स्पेशली भारतातल्या ट्रॅफिकसाठीचा नॅशनल